श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की आपल्या घरात पैसा आला पाहिजे, तो टिकला पाहिजे, आपल्यावर कोणतंही आर्थिक संकट येऊ नये। मात्र असे अनेक लोक असतात, त्यांनी कितीही मेहनत केली, पैसा कमावला तरी त्यांच्या हातात पैसा टिकत नाही। महिन्याचे पहिले काही दिवस त्यांच्याकडे पैसे असतात, मात्र महिन्याच्या शेवटी त्यांच्याकडे एकही रुपया उरत नाही। ते पैशांची बचत करण्याचा खूप प्रयत्न करतात, मात्र तरी देखील त्यांना हे कळत नाही की पैसे जातात कुठे, चूक नेमकी कुठे होत आहे। आपण अशा काही चुका करतो ज्याचा परिणाम हा आपल्या आर्थिक परिस्थितीवर होत असतो। ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी अशा असतात ज्याचा परिणाम थेट तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो। या गोष्टी तुम्ही नकळत जरी केल्या तरी तुमच्या धनाची हानी होते। या चुका तुम्हाला छोट्या वाटतात, मात्र त्याचे परिणाम हे गंभीर स्वरूपाचे असतात। जाणून घेऊया त्या 3 चुका ज्याचा फटका तुम्हालाही बसू शकतो। 1. मंगळवारी पैसे घेणे। मंगळवारी कर्ज घेणं ही ज्योतिषशास्त्रानुसार सर्वात मोठी चूक आहे। ही चूक अनेक लोक करतात। मंगळवारचा संबंध हा मंगळ ग्रहाशी असतो। या ग्रहाला ऋण आणि वादाचा कारक ग्रह मानलं जातं। त्यामुळे तुम्ही जर मंगळवारी कोणाकडून कर्ज घेत असाल किंवा एखादा मोठा आर्थिक व्यवहार करणार असाल तर तो करू नका, कारण या दिवशी घेतलेलं कर्ज अनेक दिवस तुमच्यावर राहू शकतं। त्यामुळे मंगळवारी कर्ज न घेण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात देण्यात आला आहे। 2. शुक्रवारी पैसे देणे। शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मी मातेला समर्पित आहे। शुक्रवारला धन, वैभव, सुख आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं। त्यामुळे या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नये अथवा पैसे देऊ नये असं मानलं जातं। जर तुम्हाला एखाद्याला पैसे द्यायचेच असतील तर शुक्रवार सोडून तुम्ही ते इतर कोणत्याही वारी देऊ शकतात। 3. संध्याकाळी कोणालाही पैसे देऊ नका। ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी कोणालाही पैसे न देण्याचा सल्ला दिला जातो। संध्याकाळच्या वेळी आपण घरात दिवा लावतो, देवाची प्रार्थना करतो, घरात सकारात्मक वातावरण असतं। त्यामुळे अशा वेळी कोणालाही पैसे देणं टाळावं। एखाद्याला पैसे द्यायचे असतील तर ते सकाळी किंवा दुपारच्या वेळी द्यावे। पैशांचे व्यवहार करताना नेहमी या गोष्टी लक्षात ठेवा असं ज्योतिषशास्त्र सांगतं। कोणालाही रात्रीच्या वेळी पैसे देऊ नये, तसेच मंगळवारी कोणाकडूनही कर्ज घेऊ नये व शुक्रवारी कोणालाही पैसे देऊ नये। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।